श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा असं म्हटलं जातं। तर या दिवशीची जी आषाढ पौर्णिमा आहे ती 20 की 21 तारखेला असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलेला आहे, कारण की जी पौर्णिमा आहे ती दुपारी संपत आहे। त्यामुळे सत्यनारायण पूजा नक्की कधी घालावी, जे महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण घालतात तर त्यांनी ही पूजा कशी घालावी, किंवा या दिवशी आपण घरामध्ये कोणकोणत्या सेवा करू शकतो, गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी, आषाढी पौर्णिमेला काही उपाय केल्याने, काही पूजा केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो, आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही। तर याबद्दलची ही परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं। गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा देखील म्हणतात बघा। असं मानलं जातं की हा दिवस वेद व्यासजींच्या जयंती म्हणून साजरा केला जातो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते। याशिवाय या दिवशी गुरूंची पूजा करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्व आहे। परंतु यावेळी गुरुपौर्णिमेच्या तारखेबद्दल माणसाच्या मनात संभ्रम आहे। तर या वर्षीची जी गुरुपौर्णिमा आहे ती नक्की कधी साजरी करावी, तर पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 20 जुलैला रात्री संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 21 जुलैला दुपारी 3:47 असेल। मग त्यामुळे जी पौर्णिमा तिथी आहे तर ती चढत्या दिवसानंतर म्हणजे 21 तारखेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल। परंतु जी 21 तारखेला दुपारी 3:47 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे, रविवारी दुपारी। मग ज्यांना सत्यनारायण करायचं आहे तर अशाने सत्यनारायण सायंकाळी केलं जातं 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये। तर त्यांनी जे सत्यनारायण पूजा आहे ती शनिवारी म्हणजे 20 तारखेला सायंकाळी केली तरी देखील चालेल, किंवा जे चढत्या दिवसानुसार उपवास धरतात तर चढत्या दिवसानंतर जे दिवसभराचा उपवास पौर्णिमेचे करतात बघा महिन्याला, तर त्यांनी 21 तारखेला चढत्या दिवसानुसार पौर्णिमेचा उपवास केला जाईल आणि या दिवशी गुरुपौर्णिमा देखील सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला जर वाटत असेल तर या दिवशी देखील तुम्ही सत्यनारायण सकाळी केलं किंवा संध्याकाळी केलं तरी देखील चालेल। परंतु जे सायंकाळच्या वेळेस करतात त्यांनी 20 तारखेला सायंकाळी केलं म्हणजे त्यावेळेस पौर्णिमा आहे तरी देखील चालेल। पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। या दिवशी वेद व्यासजींनी 4 वेदांची रचना केली होती अशी ही एक मान्यता आहे आणि या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात। या दिवशी लोक आपल्या गुरूंची देखील पूजा करतात। सध्या चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो, जी काही उपासना करतो तर त्याचं अधिक फळ हे आपल्याला मिळत असतं। शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याला अमावस्या आणि पौर्णिमा ही तिथी येत असते। पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते। त्यामुळे या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल, जी काही उपाय कराल त्याचं अधिक फळ तुम्हाला मिळत असतं। शास्त्रानुसार पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी येते। धार्मिक मान्यतेनुसार आषाढ पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि जगाचे रक्षण करणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस असतो। या दिवशी विधिवत पूजा केल्याने सर्व सुख प्राप्त होतात। तर एवढंच नाही तर या दिवशी तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी देखील काही उपाय देखील करू शकता। या दिवशी गंगेसह इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांची पूजा केल्याने अनेक विधी पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे। तर बघा आषाढ महिन्याचा अधिपती भगवान सूर्य असतात आणि या महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी उठून प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार किंवा ध्यानधारणा केल्याने आपल्याला त्याचं अधिक पुण्य मिळतं आणि आरोग्य देखील निरोगी राहतं। त्यासाठी सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्ही जर गंगेवरती स्नान करू शकत नसाल, पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी किंवा इतर पवित्र नद्याचं पाणी मिसळून स्नान करावं। या दिवशी शुभ मुहूर्तावर दान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्व आहे देखील घ्यायचं आहे, कारण की आपली पहिला गुरु ही आपली आईच असते। तर तीच आपल्याला चालायला, बोलायला व इतर काही गोष्टी शिकवत असते। त्यासाठी आपल्या आईला गुरु मानून सर्वात आधी आईच्या वडिलांच्या पाया पडायचा आहे, नमस्कार करायचा आहे। तर त्यानंतर तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानता किंवा जे काही तुमचे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरुपद दिलेलं आहे अशा गुरूंची देखील या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे। त्यांना पंचामृताने स्नान वगैरे घालायचं आहे, किंवा काहींनी जर गुरु केला नसेल तर काही जण गणपती बाप्पांना आपला गुरु समजतात किंवा आपल्या कुलदेवताला आपला
आपला गुरु समजतात किंवा आपल्या भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आपल्या गुरु समजतात, तर अशांनी घरामध्ये माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे। पौर्णिमा ही तिथी आपल्या घरामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते। या तिथीवरती तुम्ही भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची, गणपती बाप्पांसोबत पूजा करायची आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं देवघर वगैरे साफ करायचं आहे। त्यानंतर तुम्ही घराची फरशी पुसून घ्यायची। फरशी पुसत असताना त्यामध्ये थोडीशी हळद, गंगाजल, गोमूत्र, मीठ, खडे मीठ टाकून आपण त्याने फरशी पुसून घ्यायची आहे। यामुळे घरातील जी काही नकारात्मकता असते ती पूर्णपणे नाहीशी होते। पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे, त्यामुळे आपलं घर हे स्वच्छ असायला हवं। जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नक्कीच वास करते। त्यानंतर आपलं अंगण देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे। एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचं। ते पाणी आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर जी काही जागा असेल, अंगण असेल, तर त्यावरती शिंपडायचं आहे। थोडं पाणी आपण उंबरट्यावरती देखील शिंपडायचं आहे। त्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। ओम पितृदेवताय नमः असं आपण म्हणायचं आहे, कारण की आपले जे पितृ आहे तर ते पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना आपल्या उंबरट्याशी बसलेले असतात। ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, त्यामुळे आपल्याला कोणतेही पितृदोष लागत नाहीत। त्यासाठी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता। अंगण स्वच्छ केल्यानंतर तुळशी समोरही आपल्याला दिवा लावायचा आहे। या दिवशी तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरातील आर्थिक अडचणी ह्या नष्ट होतात। तुळशी समोर दिवा लावताना तुम्ही सकाळी व संध्याकाळी दिवा लावू शकता। तुळशीला धूप, दीप, अगरबत्ती घालून आपण तुळशीची पूजा करून द्यायची आहे। संध्याकाळी तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही, फक्त आपण धूप, दीप, निरंजन, हळदी कुंकू वाहून आपण पूजा करायची आहे। त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन देखील या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। त्याशिवाय हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो। त्यानंतर ही जी तिथी आहे तर त्याला गुरुपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं, त्यामुळे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो आणि आपल्याला गुरूंचा आशीर्वाद देखील लाभतो। त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। तर पूजा करत असताना तुम्ही एखादा पाट किंवा चौरंगावरती ही पूजा मांडू शकता, किंवा आपल्या देवघरामध्ये रोज तुम्ही जिथे पूजा करता त्याच ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करू शकता। सर्वात आधी गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीला अभिषेक घालणार आहोत। भगवान विष्णू म्हणून आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण असतात, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती देखील आपल्याला अभिषेक घालायचा आहे। कुलदेवताची देखील आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे, कारण की जी पौर्णिमा तिथी असते ती कुलदेवतेला देखील समर्पित असते। बरेच जण पौर्णिमेचा उपवास कुलदेवतेसाठी करत असतात, त्यासाठी तुम्ही या दिवशी कुलदेवतेचं दर्शन देखील घेऊ शकता, किंवा घरामध्ये कुलदेवतांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करून तुम्ही पूजा करू शकता। त्यांना पुष्प, गंध अर्पण करू शकता। ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता। कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, त्यासाठी कुलदेवतेची सेवा ही पौर्णिमा तिथीला झालीच पाहिजे। ज्यांना सत्यनारायण करायचं आहे त्यांनी सत्यनारायण देखील या दिवशी करावे। सत्यनारायणाची आरती व कथा वाचावी। या दिवशी भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। तुम्ही हवं तर 1000 तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता। तुमच्या घरामध्ये जर कलश नसेल तर या दिवशी तुम्ही कलश स्थापना घरामध्ये अवश्य करा, किंवा घरामध्ये कलश असेल तर त्यावरची जी आंब्याची पानं किंवा वेड्याची पानं आहेत, किंवा जे काही पाणी आहे तर ते पाणी बदलून पुन्हा आपण कलश स्थापना करायची आहे। व्हिडिओत अगोदर दाखवल्याप्रमाणे या दिवशी कलश स्थापना देखील आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णाची श्रीयंत्रावरती, त्यानंतर कवड्यावरती काही सेवा केल्या जातात। तर पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। त्याशिवाय अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपण कुंकुमार्चन देखील करू शकता, धान्य अर्पण करू शकता। थोडं मुठमुठ धान्य घेऊन मूर्तीवरती खांद्यापर्यंत येईपर्यंत अर्पण करायचं आहे। यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। ओम अन्नपूर्णे नमः किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यच सिद्ध भिक्षां देहीच्च पार्वती या मंत्राचा जप करत अन्नपूर्णा मातेची पूजा या दिवशी करायची आहे। त्यामुळे आदिशक्तीचा आशीर्वाद देखील महिलांना लाभतो व अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। त्यानंतर आपल्या किचन जे आहे तर किचन देखील आपल्याला या दिवशी साफ करायचं आहे। किचनमध्ये देखील आपल्याला ओल्या कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे। किचनमध्ये देखील अन्नपूर्णा मातेची हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता वाहून पूजा करायची आहे। या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती देखील काही सेवा करायची आहे। आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा देखील आहे आणि या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यासाठी या दिवशी श्रीयंत्रावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे। कुंकुमार्चन करत असताना
असताना 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा 16 वेळा श्री सुक्तम म्हणू शकता किंवा तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप करू शकता. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल किंवा कवड्या नसतील तर त्या देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापन करू शकता. तुमच्या घरामध्ये जर कवड्या असतील तर कवड्यांना देखील आपण स्नान घालून पुन्हा एकदा स्थापन करायचं आहे. तर ह्या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत तर त्या आपण पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना केल्या तर नक्कीच आपल्या घराची प्रगती होते. घराची प्रगती ही मुख्यतः त्या स्त्रीवरती, घराच्या मुख्य स्त्रीवरती अवलंबून असते. त्यासाठी घरातील स्त्रीने असे काही उपाय किंवा अशा काही छोट्या मोठ्या सेवा केल्या तर नक्कीच त्या घराची प्रगती होते. बघा, घराची प्रगती होण्यासाठी तासनतास कोणतीही पारायण करणं किंवा तासनतास देवापुढे बसून आपण जप तप करणं आपल्याला जर या धावत्या आयुष्यामध्ये जर शक्य नसेल तर असे छोटे मोठे उपाय जर आपण केले, छोट्या मोठ्या सवयी जर आपल्या अंगाला आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. त्यासाठी अशा काही छोट्या मोठ्या सेवा आहेत, हे छोट्या मोठ्या तर जे काही पूजा आहे तर त्या आपण आवर्जून कराव्यात. तर बघा, या दिवशी रविवार देखील आहे तर त्यासाठी महिलांनी या ज्या काही मी सेवा सांगितलेल्या आहेत त्या नक्की करून पाहाव्यात. तर ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती ठीक नसते, त्यांना आईकडून सुख मिळत नाही, अशा लोकांचं मन एकाग्र राहत नाही, चंद्राचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा देखील सल्ला दिला जातो. पौर्णिमेची पूजा किंवा पौर्णिमेचं जे व्रत आहे किंवा पौर्णिमा जी साजरी करतो तर ती चंद्रपूजेशिवाय पूर्ण होत नाही. कारण की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण आकारामध्ये असतो आणि या दिवशी प्रत्येक महिलेने चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे, थोडेशा अक्षता घालायच्या आहेत, हळदी कुंकू घालायचं आहे आणि हे अर्घ्य आपल्याला चंद्रदेवतेला द्यायचं आहे. ओम सोम सोमाय नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप करत आपण हे अर्घ्य चंद्र उगवल्यानंतर चंद्राला द्यायचं आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु हे छोटंसं जरी काम केलं तरी तुमची आर्थिक स्थिती ही बळकट होईल. कारण की चंद्र याची स्थिती आपल्या जी आर्थिक संपत्ती आहे तर त्याच्याशी निगडीत असते. त्यासाठी चंद्राची पूजा केल्याने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नक्कीच तुम्ही चंद्राची पूजा करू शकता. तर चंद्रदेवाविषयी थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवाने आपला मानस मुलगा ऋषी अत्रेला उत्पन्न केलं होतं. कर्दम मुनींची कन्या अनुसया हिच्याशी अत्री ऋषींचा विवाह झाला होता. अत्री आणि अनुसया यांना 3 पुत्र झाले, दुर्वासा ऋषी, भगवान दत्तात्रय आणि सोम म्हणजे चंद्र. चंद्रदेव यांचा विवाह दक्ष प्रजापतींच्या 27 मुलांशी झाला होता. या मुलींच्या नावावर 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. या 27 नक्षत्रांपैकी चंद्र जेव्हा एक फेरी घेतो तेव्हा 1 महिना पूर्ण होतो. पौर्णिमेला चंद्रासाठी दूध दान करावे, यासोबतच पांढरं वस्त्र दान करावे, शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करून पांढऱ्या फुलाने शिवलिंगाचा शृंगार करावा. जर तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर आषाढ पौर्णिमेच्या रात्री 15 मिनिटे आपल्याकडे चंद्राकडे पाहायचं आहे. यासोबतच चंद्रदेवाकडून सुख शांतीची प्रार्थना करायची. असं मानलं जातं की असं केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि व्यक्तीला मानसिक तणावापासून आराम मिळतो. कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला दान करणं खूप शुभ मानलं जातं. अशा स्थितीत आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, झाडू, लाल वस्त्र, फळझाड इत्यादी दान करावं. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आषाढ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केशर, लोणी आणि सुक्या मेव्याची खीर अर्पण करा. यामुळे भगवान विष्णूसह लक्ष्मी देवींचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायला आपल्याला विसरायचं नाही. पौर्णिमेच्या दिवशी ही छोटी मोठी कामे तुमच्या घरामध्ये केल्याने नक्कीच तुमच्या घराची आर्थिक स्थिती ही बळकट होईल आणि तुम्हाला सर्व सुखसोयी ह्या लाभतील. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.